त्यातून साकार झालेला हा सोहळा सीमारेषांची चौकट नाही, तर ती असंख्य भाषा, विविध धर्म आणि जाती जमातींच्या गुंतागुंतीतून आकार घेतलेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी समुद्र एवढी अथांग, हिमाया आकाशा एवढी व्यापक आहे. संविधानाच्या प्रत्येक ओळीत समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर त्यांनी असा भारत घडवण्याचा ध्यास कठीण वेदनांनी आणि अपमानाने भरलेलं होतं. वर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. मातृभूमीची निवड केली, मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यासाठी महाड येथे झालेला 14 तळे सत्याग्रह, त्यानंतरचा क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला. सती प्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुंदुकोर बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या नवीन उंची प्राप्त करून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोतत्व ही मूल्ये राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत, तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 2 शो होता शिवाजी पार्कमध्ये. 1 नंबर, इतका छान 2 शो, म्हणजे जितकं कौतुक करावं तितकं कमी. आजचा दिवस तर मस्त गेला. शिवाजी पार्कवरती छान गाण्याचा पण प्रोग्राम होता. गाणे पण खूप सुंदर होते.